श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे की मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंतच का करतात हळदी कुंकू, पुन्हा का करता येत नाही? मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो. तर महिला घरोघरी हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. पण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच का करतात हळदी कुंकू? धर्मशास्त्र त्याचं काय कारण आहे? तर नवीन वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांत मोठ्या उत्साहात आपण सगळेजण साजरा करतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन करत असतात. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सण मानला जातो. तर हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असं मानलं जातं. कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही तर आर्येतर महिलांकडून आर्य महिलांनी आपल्याकडे घेतली आहे. जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहतो, त्यात लाल रंगाला विशेष महत्त्व पाहायला मिळतं. इसवी सनाच्या 3ऱ्या आणि 4थ्या शतकापासून वाङ्मयात कुंकवाचा उल्लेख आहे. रघुवंशात, अमर शतकात, शृंगार शतकात कुंकुमालिकाला विशेष महत्त्व होतं. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात पाहायला मिळतं. दुर्गा पूजेतही कुंकवाचं महत्त्व अधिक असून सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय होते. तर कुंकवाचा पशुबळीशीही संबंध काय आहे? तर कुंकू लावण्याचा प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो. शाक्त उपासनेच्या देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जात होता. श्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचं मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणवायचं असतं, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारायचं आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करायचा. अशी प्रथा दक्षिणातल्या आर्येतर जातीत पाहायला मिळते. कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानलं जाऊ लागलं आहे. भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभकार्यात वापर करण्यात येत आहे. स्त्रियांचं कुंकू हे लेणं मानलं गेलं. देवदेवतांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आस्तिकांना, हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनही सुरू झाली. सुहासिनी घरातून बाहेर पडताना घराची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते, तुझे सौभाग्य अक्षय लावो. त्यानंतर चैतगौरीचे चैत्र तीज ते अक्षय तृतीयापर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदी कुंकू आणि संस्कृत निमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदी कुंकू आजही केलं जातं. याशिवाय आपल्या गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणातही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदी कुंकवाची प्रथा आजही पिढ्यानपिढ्या पाळली जात आहे. तर आपण आता बघणार आहोत की कसं करायचं असतं हळदी कुंकू. हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलवता, तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा. सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावल्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरून सुहासिनी सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या. वाण देताना पदराचा टोक देऊन ते दिले पाहिजे. तिळगुळ देऊन नमस्कार करा आणि नववधूने 5 वर्ष हळदी कुंकूच कार्यक्रम करावा. तर हळदी कुंकू समारंभात वाण का देतात? तर हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वर प्राप्ती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील
दैवत्याला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे होय. तर अशा प्रकारे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकता. आणि नवीन विवाहित महिला असेल तर हळदी कुंकामध्ये पहिली 5 वर्ष सुहासिनीच्या भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. आता हल्ली बहुतेक जणी काचेच्या वस्तू देतात, काय पण देतात. ते तुम्ही 5 वर्षानंतर दिले तरी चालेल. पण पहिला मान सुहासिनीचा, तर सुहासिनीच्या वस्तू म्हणजे पहिली 5 वर्ष हळदी-कुंकू, पहिलं वर्ष तर हळदी-कुंकू, दुसरं कंगवा, कुंकू, बांगड्या, म्हणजे ज्या वस्तू सुहासिनीच्या असतील त्या. कानातले, इयरिंग्स, नथनी अशा बहुतेक भरपूर गोष्टी आहेत. पण त्या हळदी-कुंकवाच्याच म्हणजे त्या सुहासिनी वापरू शकते अशाच द्यायच्या असतात पहिली 5 वर्ष. नंतर 5 वर्षानंतर तुम्ही काहीही देऊ शकता. वाटी देऊ शकता, काचेच्या भांडी देऊ शकता, पिशव्या देऊ शकता, डिश देऊ शकता, एक्सेट्रा, एक्सेट्रा. असाच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काइंडली प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही चुकलं वागलं असेल तर काय कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.